अगवणेभोवती फास आवळला, फरार असताना वापरलेल्या गाड्याही जप्त, 51 तोळे सोन्याबाबतही चौकशी सुरू. निलेश चव्हाणला बावधन पोलिसांची लुकआउट नोटीस, 23 तारखेपासून निलेश चव्हाण फरार. 48 तास होऊनही पोलिसांना निलेश चव्हाण सापडेना. रुपाली चाकणकरांच्या कार्यकर्त्यांकडून सामान्य महिलांना धमकी, कथित ऑडिओ क्लिप शेअर करत रोहिणी खडसेंचे चाकणकरांवर आरोप. बीडच्या वंजारवाडीत माजी सरपंचाची गुंडगिरी, निवृत्त सैनिकाच्या कुटुंबाला अमानुष मारहाण, माजी सरपंच वैजनाथ तांदळेला अटक कधी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी ठरवल्या, छगन भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, भाजप मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. तेजप्रताप यादव यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन, महिलेसोबतचे फोटो शेअर केल्यानंतर आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कारवाई. अवकाळीनं शेतकरी देशोधडीला, बीडच्या शेतकऱ्याचा कांदा नासला, हिंगोलीत शेतात हळदीचा चिखल, शेतासाठी केलेला खर्चही गेला पाण्यात. राज्यात 10 दिवस आधीच दाखल झालेल्या मान्सूनची गती 27 मे पासून मंदावणार, शेतकऱ्यांनी पेरणी लागवडीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. आणि जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं महासंकट, कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ, थायलंडमध्ये 5 दिवसात तब्बल 30,000 नवे रुग्ण.